आज आपल्याकडे इंग्लिश बोलणं आधुनिक होतंय आणि मराठी बोलणं हे मागासलेपणाचं मानलं जातंय. हा गैरसमज झालाय का आणि तो कसा दूर करायचा? ती मुळं आधी आपली घट्ट असली पाहिजेत आणि ती मुळं आपल्या मातृभाषेमध्ये आहे. तुकारामांचं विधान माहिती की अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणी त्याला अडवू शकत नाही. शकत नाही. मग ती भाषा पण अशी आहे की ती आपण आपल्या अंतर्मनातनं प्रकट व्हायला पाहिजे. मॉरिशस सारखा छोटा देश की ज्या देशामध्ये 30%हून जास्त अधिक लोक मराठी बोलतात. पाकिस्तानमध्ये काही गावं आहेत तिथं मराठी गावं आहेत, अजूनही बोलली जाते. ह्या पानिपतच्या लढाईला गेलेली माणसं उत्तर प्रदेशमध्ये राहतात, तिथं मराठी गावं आहेत. आपल्याला आपल्या भाषेचं विस्तारीकरण करायचं असेल तर तिच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे. मराठीच्या वाढीसाठी किंवा त्या काळात शिवाजी महाराजांचा नेमका रोल काय होता? राज्य ताब्यात घेतल्या आपल्या भाषेचा प्रभाव टाकायला सुरुवात केली. त्या अनेक शाळा ज्या आहेत आपल्याकडं तर मराठीच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिली जात नाही. आपण कृती करताना वेगळी करतो आणि सोशल मीडियावरती मात्र वेगळं सगळं दाखवतो. मग आपला हा देशाभिमान किंवा भाषाभिमान फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलाय का? उचलली जीभ की लावली टाळ्याला ही जी म्हण आहे की बघितला की त्याला रिप्लाय देईन, तिथे बघितला की अर्धवट बुद्धी ज्ञानावर आपण त्याच्यावर व्यक्त होणे आणि हे असं ढोंग करण्याचं साधन म्हणून या सोशल मीडियाचा प्रचंड वापर होता आणि याचा गैरफायदा लोक घ्यायला लागले. मूळच्या महाराष्ट्रीयन लोकांनी ही आपली अस्मिता जी आहे तिचा स्वाभिमान अभिमान त्यांनी त्यांच्याकडे असलाच पाहिजे. नमस्कार मंडळी, मुद्द्याचं बोला या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या पण तितक्याच वादग्रस्त विषयावर बोलणार आहेत. मराठी भाषा. मराठी भाषा ही फक्त बोलायची भाषा आहे की आपली ओळख? आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गोमटेश्वर सातगोंडा पाटील, मराठी भाषेचे अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक आणि 25 वर्षांहून अधिक काळ मराठी अध्यापन करणारे विचारवंत. मध्ययुगीन मराठी ग्रंथांपासून ते आधुनिक भाषा विचारांपर्यंत मराठीचा प्रवास ज्यांनी अभ्यासातून अनुभवला आहे. आज आपण अभिमान, सक्ती, राजकारण, व्यवहार आणि मराठी टिकवण्यासाठीचे खरे प्रॅक्टिकल उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आज मुद्द्याचं बोला, कारण भाषा जिवंत ठेवायची असेल तर प्रश्न विचारायलाच पाहिजेत. स्वागत करूया आजचे आपले पाहुणे प्राध्यापक डॉक्टर गोमटेश्वर सातगोंडा पाटील. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपलं आमच्या या पॉडकास्टमध्ये. सर, तुमचा एवढा अभ्यास आहे मराठी विषयीचा आणि जसा आपला विषय आहे की मराठी भाषा ही ओळख आहे की फक्त भाषा आहे, त्यातूनच मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारावा वाटतोय की मराठी भाषा ही फक्त आपली भाषा आहे की ती आपली ओळख आहे? बरोबर आहे. मराठी भाषा आहे म्हणून आपली ओळख आहे. बर. आणि या मराठी भाषेला एक संस्कृती आहे, तिची एक परंपरा आहे, तिचा एक इतिहास आहे आणि तो हजारो वर्षाचा इतिहास आहे, शतको काळाचा इतिहास आहे. इतकी जुनी भाषा आहे. जुनी भाषा आहे आणि म्हणून ती आपली ओळख आहे. आणि ही ओळख आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राचं किंवा मराठीचं अस्तित्व आज आपण जगभर दाखवू शकतो. जगामध्ये अनेक भाषा आहेत पण या सगळ्यामध्ये ज्या पहिल्या रांगेतल्या भाषा आहेत त्यामध्ये मराठी भाषा आहे, ही त्याची एक व्यापक ओळख आहे. ग्रेट. आणि म्हणून आपली ती अस्मिता आहे, आपली संस्कृती आहे, आपला इतिहास आहे, आपली परंपरा आहे, म्हणून ती आपली भाषा आहे. आणि ती भाषा आहे म्हणून आपली जगभरामध्ये मराठी पण ही एक ओळख आहे. मराठी असण्याची ओळख आहे, असण्याची ओळख आहे. सर, जगभराचा विषय काढलात तुम्ही की जगभरातल्या ज्या टॉप 10 किंवा मुख्य प्रमुख 10-20 भाषा असतील त्याच्या पहिल्या रांगेत मराठीचा एक क्रमांक येतो. आणि आज जग इतक्या जवळ आलंय, जागतिकीकरण झालंय किंवा काय अशा गोष्टी आपण बोलतो आणि महाराष्ट्र इतका समृद्ध आहे, पहिल्यापासून महाराष्ट्राने सगळ्यांना जवळ केलंय. मग महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी मराठी येणं आवश्यक आहे का? आता हा प्रश्न थोडा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये राहणं आणि मराठी येणं, ज्या अर्थी तो महाराष्ट्रात राहायला आलेला आहे त्या अर्थी त्याला मराठी येत राहणारच आहे. आलंच पाहिजे किंवा आलंच पाहिजे, काही दिवसांनी आलंच पाहिजे.
आज अनेक परप्रांतीयांचे लोंढे आपल्या महाराष्ट्रात आले असले हम्म. तरी ते लोक अस्खलितपणे मराठी बोलतायत. हो, नक्कीच. आणि ही काय आजची गोष्ट नाही आहे. हजारो वर्षापासून महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोक आलेले आहेत. त्यांनी इथली संस्कृती आपलीशी केलेली आहे आणि त्यांनी आपली भाषा शिकलेली आहे. आपल्या भाषांमध्ये ग्रंथ लिहिलेले आहे परप्रांतीय. परिप्रांतीय. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर ख्रिस्त पुराणसारखा फादर स्टीफन यांनी इथं येऊन साता समुद्राच्या पलीकडे येऊन त्यांनी इथं येऊन गोमंतक शिकली, मराठी शिकली आणि मराठीमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिले. वा. तसेच मुस्लिम मराठी साहित्य असेल, जैनांचं मराठीतलं साहित्य असेल, वीरशैवांचं साहित्य असेल, मराठीमध्ये. ह्या सगळ्या लोकांच्या परंपरा महाराष्ट्रात आलेल्या आहेत. आणि आणि इथूनही काही महाराष्ट्रातून बाहेर गेलेले लोक आहेत, संप्रदाय आहेत, परंपरा आहेत. तर ते इथे मराठीत शिकलेले आहेत. मराठीमध्ये हजारो ग्रंथ लिहिलेले आहेत. बर. आणि ह्या हजारो ग्रंथांची या भाषेला मोठी परंपरा आहे. बर. आधुनिक काळामध्ये सुद्धा आज या माणसांची देवाणघेवाण जेव्हा होते आणि परप्रांतीयांची लोंढे येतात किंवा महाराष्ट्रातील लोक परप्रांतामध्ये जातात, म्हणजे अमेरिकेत गेल्यानंतर तिथे एक मराठी संस्कृती आता रुजलेलीच आहे. मॉरिशस सारखा छोटा देश की ज्या देशामध्ये 30%हून जास्त अधिक लोक मराठी बोलतात. पाकिस्तानमध्ये काही गावं आहेत, तिथं मराठी गावं आहेत, अजूनही बोलली जाते. ह्या पानिपतच्या लढाईला गेलेली माणसं उत्तर प्रदेशमध्ये राहतात, तिथं मराठी गावं आहेत. बडोद्यामध्ये मराठी शाळा आहे. अशा अनेक भाषांची देवाणघेवाण होत असते. पण जेव्हा महाराष्ट्रात माणूस येतो तेव्हा त्याला मराठी यावी ही आपण सक्ती करण्यापेक्षा तो आपोआप त्या मराठी संस्कृतीचं आचरण करायला शिकेल. तो इथला होतो आणि तो भाषा शिकतो. क्या बात. ओके सर, तुम्ही सांगितलं की परप्रांत्यांचे ह्या अगोदर पण लोंढे आलेले आहेत किंवा महाराष्ट्रातली लोक परप्रांतात गेलेले आहेत, परदेशात गेलेले आहेत, तिथे मराठी रुजवलेले. पण आज फॅशन म्हणून का होईना किंवा डाऊन मार्केट वाटतं त्यामुळे का होईना आपलीच लोक विनाकारण परप्रांत्याला मराठी येत असून सुद्धा त्याच्याशी हिंदीत संवाद सुरू करतात. किंवा आता इंग्लिश फॅशन आली, आधीमध्ये इंग्लिश वाक्य वापरणं, आणि त्याच्यामुळे मी किती शहाणा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मग यामुळे या सगळ्या प्रकारांमुळे आपणच आपल्या मराठी भाषेसाठी धोका निर्माण करतोय का? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी आपली जननी जन्मभूमी आणि जन्मभाषा या खूप महत्त्वाच्या आहे. जननी जन्मभूमी आणि जन्मभाषा, बर, या तिन्ही गोष्टीची अस्मिता माणसाला असली पाहिजे. आता अस्मितेचा प्रश्न जर बघितला तर दाक्षिणात्य लोक जे आहेत ते त्यांच्या भाषेविषयी जितकी अस्मिता बाळगतात तेवढी आपली आपण तेवढी अस्मिता बाळगत तो का हा प्रश्न आहे. बाळगतो आपण, हा, पण तेवढी आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला महाराष्ट्र हा तसा प्रोग्रेसिव्ह आहे म्हणजे सर्वच दृष्टीने. साहजिकच त्यानं अनेक उद्योग क्षेत्रामध्ये IT मध्ये प्रगती केली असेल तर भाषेमध्ये पण प्रगती केली आहे. परंतु हे सगळं असताना त्यानं आपली अस्मिता सोडता कामा नये. यासाठी आपल्या समाजाची, आपल्या राज्यकर्त्यांची एक भूमिका असली पाहिजे. बरोबर, की जी भूमिका आपल्या मराठीला पोषक असली पाहिजे. म्हणजे जे यशवंतराव चव्हाणांनी केलं भाषेसाठी, बरोबर, त्यांनी भाषेसाठी इथं महामंडळ निर्माण केली, भाषेसाठी स्वतंत्र संस्था निर्माण केल्या, किंवा आपल्या इतिहासाकडे आपण गेलो तर अनेक आपल्या राज्यकर्त्यांनी भाषेच्या अस्मिता जोपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे प्रयत्न आपण उत्स्फूर्तपणे केलं पाहिजे. तर आपल्या भाषेची अस्मिता आपण जोपासली पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कर्नाटकमध्ये कन्नड भाषेचं विद्यापीठ आहे, तमिळमध्ये तमिळ भाषेचं विद्यापीठ आहे आणि ते सुरू होऊन जवळजवळ आता 30 वर्ष 35 वर्ष 50 वर्ष होत आले. पण आता आपलं अजून मराठी भाषेचं विद्यापीठ सुरू होतं आहे, होईल की नाही हा प्रश्न आहे. तर आपण भाषेसाठी तिचं संगोपन करण्यासाठी आपणच स्वतः मराठी समूहानं प्रयत्न केले पाहिजे, तरच ती टिकेल आणि वाढेल. वाढेल. सर, राज्यकर्त्यांचा विषय निघाला, तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं. आपला देश स्वतंत्र होऊन साधारणतः आता 76 वर्ष झालेले आहेत. सध्याच प्रजासत्ताक दिन साजरा झाला, तर आपल्याकडे मराठी राजभाषा दिन हा एक साजरा केला जातो आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ह्या दोघांमध्ये फरक काय या 2 दिवसांमध्ये आणि कधी सुरू झाले? भारतामध्ये ज्या 22 भाषांना राजभाषेचा दर्जा मिळाला, ओके, त्यात मराठीलाही मिळाला. बरं. आणि तो आपला राजभाषा
दिन किंवा राजभाषाचा दर्जा मिळाला म्हणून आपण तो साजरा करतो. आणि आपल्या मराठीसाठी जे अनेक सारस्वत झाले, ज्याने मराठी साहित्यामध्ये इतकी अक्षर काही साहित्याची भर घातली, त्याच्यामध्ये कुसुमाग्रज उर्फ वि. शिरवाडकर होते. आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जो आपण दिवस साजरा करतो त्याला गौरव दिन असं आपण म्हणतो. तो आता येत्या 27 फेब्रुवारीला होतो आहे. तर तो आपण आता साजरा करणार आहोत. आणि राजभाषा दिन हा आता मागे साजरा केलेला आहे आपण. तो कधी सुरू झाला? तो आपल्या ज्या राजभाषा म्हणून ज्या 22 भाषांना मान्यता जेव्हा मिळाली आली तेव्हा. आणि साधारणतः 14 सप्टेंबरला अजून एक अभिजात भाषा दिन पण आपण आता अलीकडे साजरा करत आहोत, की जो 2 वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्याचबरोबर आपण भाषा पंधरवडा साजरा करतो 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत. तर असे वेगवेगळे भाषेसंबंधी भाषेच्या दिवस साजरे उत्सवासाठी साजरे करतो. आणि त्या अनुषंगानं या भाषेचा गजर म्हणतो आपण त्यांना, किंवा त्या भाषेमधल्या अनेक परंपरांचं सादरीकरण, त्याचं उत्सवीकरण करण्याचा प्रयत्न करतो. सर, अभिजात भाषेचा विषय काढला तुम्ही. नुकतीच 2 वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि खूप त्याचे श्रेय घेतलं बऱ्याच जणांनी. त्याच्यामागे तुमच्यासारख्या संशोधकांचा अभ्यास आहे वगैरे सर्व आहे. मग मराठी भाषा खरंच अभिजात आहे का? आणि जर ती आहे तर अभिजात या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. मग ती आजपर्यंत अभिजात का नव्हती आणि असं का दाखवावं लागलं शोधून की हो बाबा आमची भाषा अभिजात आहे, मराठी भाषा अभिजात आहे? मराठीमध्ये प्रारंभीच्या काळात अगदी 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता. त्यानंतर मराठी भाषा ही सुद्धा प्राचीन आहे. आणि हे आपल्याला सिद्ध करावं लागलं. त्यासाठी 2013 साली एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीनं केंद्र शासनाकडे अहवाल सादर केला. आणि त्यानंतर जवळजवळ 13 ते 24 इतकं वर्ष आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागला. 11 वर्ष पाठपुरावा करावा लागला. आता मराठी भाषा अभिजात आहेच ऑलरेडी, पण ती का आहे आणि कशी आहे हे पटवून देण्यासाठी आपल्याला इतकी वर्ष लागली. आता अभिजात होण्याचे निकष काय आहेत, की ती भाषा 1500 वर्ष पूर्ण जुनी असली पाहिजे. 1500 वर्षापूर्वीपासून तिच्यामध्ये साहित्य असलं पाहिजे आणि त्या साहित्याची एक अखंड परंपरा त्या भाषेमध्ये सतत चालू असली पाहिजे. आणि अर्थातच आपण अभिजात भाषा आहोत यासाठी आपल्याला मराठीची जी पूर्व भाषा आहे, जिला आपण महाराष्ट्री अपभ्रंश आणि त्यापूर्वीची महाराष्ट्री प्राकृत या भाषेमधून काही पुरावे उपलब्ध करावे लागले. आणि त्या भाषेमध्ये म्हणजे महाराष्ट्री प्राकृतमध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये, दुसऱ्या शतकामध्ये ग्रंथलेखन झाले, गाथा सप्तशती. त्यानंतर मराठीमध्ये 3ऱ्या शतकामध्ये एका जैन कवीचं रामायण आहे. 4थ्या शतकामध्ये अनेक प्राकृत मधल्या कवींच्या काव्य रचना आहेत, गद्य रचना आहेत. आणि त्यातून ही मराठीची परंपरा 2000 वर्षापर्यंत मागं जाते. आणि यासाठी अनेक पुरावे या समितीने सादर केले. अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध पण आहेत. आणि आतापर्यंत असं झालं की मराठी भाषेचा उद्भव हा कोणत्या भाषेतून झाला? मग तो संस्कृत भाषेतून उद्भव झाला असं गेले 100 वर्षाचं संशोधन आहे. पण संस्कृत भाषेतून उद्भव घ्यायला गेलो आपण तर ती 1500 वर्षाच्या मागे जात नाही. अर्थात आपण संस्कृतचं आपल्या मराठी भाषेवरचं ऋण आकारून चालत नाही, तिचं तर ऋण आहेच आपल्याकडं. पण या मराठीची जी सलगता आहे ती सलगता शोधण्यासाठी आपल्याला महाराष्ट्री अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत या भाषेकडे जावं लागतं. आणि महाराष्ट्री अपभ्रंश ही मराठीची पूर्व भाषा आहे की जी 9व्या 10व्या 7व्या शतकापासून सुरू होते. आणि तिच्या आधीसुद्धा म्हणजे हा उद्योतून सरी सारखा एक लेखक आहे, त्याच्या आधी गेलो तर आपण हा विमल सुरी सारखा लेखक आहे, त्याच्या अगोदर गेलो तर आपण हाळ राजा जो आहे त्यानं गाथा सप्तशती लिहिलेली आहे. असे अनेक ग्रंथ या भाषेमध्ये सलग सापडतात. आणि त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला आधीच पाहिजे होता जरासा. पण त्यामध्ये कोणत्या उदासीनताचा भाग आहे, राजकारणाचा भाग आहे. पण हे सिद्ध केलं मराठीतल्या अभ्यासकांनी, संशोधकांनी ते सिद्ध केलं आणि तिला मराठी भाषेचं वय हे 1500 वर्षापूर्वीचं आहे ते दाखवून दिलं आणि तिला अभिजात दर्जा मिळालेला आहे.
सर, तुम्ही संशोधकांचा विषय सांगितला. तुम्ही त्यापैकी एक आहात. तुम्ही पण गेली 25 वर्ष याच्यावरती काम करत आहे. एकीकडे मराठीचा गवगव करणारे आम्ही आणि आमच्यासोबतचे राजकारणी, बाहेर फ्लेक्स लागतील, हे होईल, असं झालं, तसं झालं, हे सगळ्या गोष्टी करणारे लोकं, आणि एकीकडे हे संशोधक गपचूप आपलं काम करणारे आणि बाजूला होणारे. कुठेतरी आम्ही नागरिक म्हणून, मराठी भाषेचा वापर करणारे मराठी लोक म्हणून संशोधकांकडे दुर्लक्ष करतोय का? त्यामुळे त्यांची प्रेरणा कमी होते किंवा असं काय होतंय का? अलीकडं जे संशोधनाची क्षेत्र आहेत हं. तीच आपली बदललेली आहेत. बर. आणि भाषांचं संशोधन, सामाजिक शास्त्रांचं संशोधन ही कोणत्याही देशाचं खूप मोठं असेट असतं. तुमचा देश हा, त्या देशाचा इतिहास काय आहे, त्या देशाची संस्कृती काय आहे, हे त्या देशातल्या भाषेवरून हं. त्या देशाची संस्कृती आपल्याला कळत असते. हं. आणि साहजिकच भाषांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष करणं ही आपल्याला न परवडणारी गोष्ट आहे. बरोबर आहे. त्यामुळं भाषांचं आणि साहित्याचं संशोधन ही सातत्यानं होत राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही स्वतंत्र तरतुदी कराव्या लागतील. जसं की भाषेचं विद्यापीठ आहे. एकच भाषाचं नव्हे, तर सर्व. महाराष्ट्रामध्ये अनेक भाषिक लोक पण आहेत, त्यांचंही साहित्य आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर अनेक जुन्या मठा मंदिरात गेला तर आपल्याकडं तेलुगू आणि तमिळमधली हस्तलिखितं सापडतात. ना. कर्नाटकातली हजारो हस्तलिखितं सापडतात, महाराष्ट्रात सापडतात. याचा अर्थ भाषेचं संशोधन, मग ते महाराष्ट्रात राहून मराठीचं तर संशोधन व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या भारतीय भाषांचं संशोधन, व्हायला पाहिजे. भारतीय भाषांचं सर्वेक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. किमान भारताच्या एकोप्यासाठी किंवा भारतीय संस्कृतीच्या समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हे फार महत्त्वाचं संशोधन आहे. आणि भाषेचं संशोधन ही त्या राज्याची, त्या सरकारची किंवा तिथल्या राज्यकर्त्यांची अस्मिता असली पाहिजे, जबाबदारी असली पाहिजे. त्यांनी त्यांच्या अजेंड्यात घेतलं पाहिजे की हे करायचं, त्यावरती तो विषय असला पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडं, म्हणजे पुन्हा मी यशवंतरावांचं नाव का घेतो, की त्यांनी जो पहिल्या त्यांच्या पंचवार्षिक कारकिर्दीमध्ये भाषेच्या अभ्यासासाठी त्यांनी विश्वकोशाची निर्मिती केली, साहित्य संस्कृती मंडळ निर्माण केलं. तर असं पुढे भविष्य काळामध्ये ते सातत्यानं चालू राहिलेलं नाही आहे, दिसलं नाही आहे. आणि मग काय झालं की सुरुवातीच्या 50-60 वर्षामध्ये जे भाषा साहित्याचं संशोधन झालं ते कुठेतरी मागं पडत आहे. अगदी विद्यापीठी संशोधन हे सुद्धा काय झालं की नंतर ते आर्थिक व्यवहारामध्ये मोजलं गेलं. आणि खरं संशोधन जे आहे, म्हणजे जे राची डेरीनं केलं असेल किंवा भाषा तज्ज्ञ त्या काळामध्ये जे झाले, आता सध्या गणेश देवीने जे मोठा प्रकल्प मराठी किंवा भारतीय भाषांसाठी केलेला आहे, अशा भाषांचे संशोधनाचे प्रकल्प हाती घेणं गरजेचं, ते करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आता IT क्षेत्रामध्ये काम करताय, तर या IT क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे सोर्सेस आपल्याला मराठी भाषेतून काढता येतील. आणि ज्या वेळेला, म्हणजे एका तज्ज्ञाचं असं मत आहे की जेव्हा भाषा एखादी तंत्रज्ञानाचा वापर करत नाही, भाषा एखादी लोकांना भाकरी देऊ शकत नाही, ती भाषा भविष्यकाळात टिकणार आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या भाषेचं विस्तारीकरण करायचं असेल तर तिच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे. तिचं संशोधन तंत्रज्ञानाशी जोडलं पाहिजे. त्या भाषेच्या इतिहासाचं संशोधन झालं पाहिजे. त्या भाषेचं मूळ रूप जे आहे तिथंपर्यंत आपलं गेलं पाहिजे. हे सगळे एकमेकाशी आंतरसंबंध असणारे संलग्न विषय, आंतरसंबंधाचे विषय आहेत, अनुबंधाचे विषय आहेत. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जाणीवपूर्वक, म्हणजे आज दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांमध्ये, म्हणजे जसं सामाजिक शास्त्रांकडे विद्यार्थी नाही आहेत तसं भाषेकडे पण नाही आहेत, त्यातल्या मराठीकडे नाही आहेत. मग मराठीला एक विद्यार्थी असेल तरी ते विभाग बंद करून चालणार नाही आपल्याला, किंवा ते कॉलेजचा तो विषय बंद करून चालणार नाही. तर ती अस्मिता आहे आपली, ती जपली पाहिजे, तिला पुढे नेलं पाहिजे. आज या भाषेचा अभ्यास करणारे लोक नसतील, पण ही भाषा जेव्हा तंत्रज्ञानात येईल, काय सांगावं, कोणत्या भाषेला चांगले दिवस येतील, काय सांगता. म्हणजे काही वर्षापूर्वी इंग्रजी भाषा ही काय फार महत्वाची भाषा नव्हती युरोपीय देशामध्ये.
ती अगदी कैद्यांसाठी निर्माण केलेली भाषा होती. भाषा होती, बरोबर आहे. आज तिचं महत्व वाढलं. भविष्यात भविष्य काळामध्ये मराठीचा वापर तंत्रज्ञानात होईल आणि हा तिचा वापर सगळीकडे होईल, कारण मराठीमध्ये हे या शक्यता आहेत. हम्म, कारण मराठी ही भाषा अनेक अर्थाची भाषा आहे. हम्म, ती लालित्याची भाषा आहे, ती सौंदर्याची भाषा आहे, तिच्यामध्ये अनेक संदर्भ येतात, अनेक संदर्भाची भाषा आहे. आणि अशा भाषेची आवश्यकता सुद्धा भविष्य काळामध्ये तंत्रज्ञानाला लागू शकते. बरोबर. तुम्ही तंत्रज्ञानाचा विषय काढला आणि इंग्रजीचा उल्लेख केला. इंग्रजी ही फार आत्ताची भाषा आहे. वेगवेगळ्या कारणासाठी तिची उत्पत्ती झाली आणि ती मग पॉप्युलर झाली. कदाचित त्या 300-400 वर्षात ती इंग्रजांनी फार उचलून धरली आणि कैद्यांसाठी केली. पण आता इंग्रजीचं फॅड आलंय. मराठी शाळा मागे पडा. आपण तर विद्यापीठाच्या गोष्टी करतोय, इथे मराठी शाळेला विद्यार्थी नाही आहेत. मग या मराठी शाळे मागे पडण्याला मला तुमच्याकडून थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की मराठी शाळा मागे पडण्याला पालक जबाबदार आहेत का? पालक असं म्हणता येत नाही. एकूण मराठी माणसाची मेंटॅलिटी जी आहे ती याला जबाबदार आहे. म्हणजे मेंटॅलिटीला मी मुद्दाम तुम्हाला थांबवता येतं. तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञानाला जोडली तर होईल. आणि तंत्रज्ञान जे आहे, लोकांना वाटतं की इंग्लिश म्हणजे तंत्रज्ञान. म्हणजे आजही असं होतं की मुलाला इंग्लिश बोलायला यायला लागलं की तो हुशार. लोक हे विसरलेत की इंग्रजी एक भाषा आहे, ते ज्ञान नाही आहे. मग तुम्ही जे मेंटॅलिटीचा विषय काढला पालकांची, मग ही मेंटॅलिटी झाली आहे का की इंग्रजी म्हणजे हुशार किंवा इंग्रजी म्हणजे ज्ञान? तुम्ही ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी आवश्यक आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं काम नाही. कारण तुम्हाला भारताच्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर किंवा आपल्या भाषेच्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर जगामध्ये इंग्रजीच्या दरवाजातूनच आपल्याला प्रवेश करावा लागतो दुसरीकडे कुठे. त्यामुळे इंग्रजी सोडून पण चालणार नाही चालणार. पण मराठीची अस्मिता सोडून चालणार नाही, मराठीची संस्कृती सोडून चालणार नाही आपल्याला. आणि ही भाषा जी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण जे आहे ते आपलं मराठीतून का देत नाही आपण, हा मोठा प्रश्न आहे. कारण जगामध्ये कुठल्याही भाषा तज्ज्ञांचा अनुभव घ्या, अनेक मानसशास्त्रज्ञांचा अनुभव घ्या, ते म्हणतात की तुम्ही तुमचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते तुम्ही मातृभाषेतून बरोबर पाहिजे. आणि आपण जर आपलं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून नाही दिलं तर हे भविष्य काळामध्ये आपलं नुकसान पण आहे. अगदी. कारण मुलगा जेव्हा आपल्या गोष्टी शिकतो तो केवळ काही भाषेतून शिकत नाही, तो अनेक आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणातून शिकत असतो. बरोबर आहे. अवतीभोवतीचं पर्यावरण म्हणजे आपली संस्कृती असते. मग ह्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी असतात आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या इंग्रजीतून आपण आयात करू शकत नाही करू शकत. त्या तुम्हाला तुमच्या संस्कृतीतून निर्माण होतात. बरोबर आहे. किंवा आपले नातेसंबंध आहेत, आपला भोवतालचा निसर्ग आहे, आपल्या भोवतालची सामाजिक जी परिस्थिती आहे, ही सगळी आपली मराठी संस्कृती आहे आणि याच्यासह आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही घरच्यांसारखंच वागलं पाहिजे, पाहुण्यांसारखं वागून उपयोग नाहीये. थोडक्यात महाराष्ट्रात राहायचं आहे किंवा महाराष्ट्रात तुमचा जन्म झालाय तर आधी तुमची भाषा समजून घ्या, मग तुम्ही नंतर घेऊ शकता तुम्ही. आणि आता जेवढे काही आपल्या भारतातून विद्वान झालेले आहेत, 50 वर्षापूर्वी जे विद्वान झालेले आहेत, 30 वर्षापूर्वी, त्यांनी कुठे बालपणामध्ये इंग्रजी शाळेच्या मराठीचे आधी मोठे मोठे अधिकारी परदेशात गेलेले IT तज्ञ सुद्धा मराठीतूनच शिकलेले आहेत आणि नंतर त्यांनी इंग्रजी भाषा ग्रास्प केलेली आहे. क्या बात. काही वयाच्या विशिष्ट वयानंतर आपण दुसरी भाषा शिकू शकतो, अगदी शिकू शकतो. पण ज्या बेसिक संवेदना आहेत, माणसाच्या ज्या भावना आहेत आणि एखाद्या मुलाचा सामाजिक विकास जो आहे तो भावनिक विकास, सामाजिक विकास हा त्याच्या स्वभाषेतून जितका होतो तेवढा परभाषेतून होत नाही. नक्कीच. आणि म्हणून त्याला इथल्या आधी संस्कृतीचा भाग व्हायला पाहिजे आणि तो संस्कृतीचा त्याला भाग व्हायचा असेल तर त्यानं त्याच्या भाषेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. नक्की. आणि मग त्याची पाळंमुळे एकदा घट्ट झाली की तो त्याच्या भूमीमध्ये तर तो कुठेही विस्तारू शकतो, कुठलीही भाषा शिकू शकतो. इंग्रजीच का, इतर कोणतीही जगातली भाषा तो शिकू शकतो. हे आपले रूट्स आहेत. एक्झॅक्ट. ही मुळं आहेत आपली. ही मुळं आधी आपली घट्ट असली पाहिजेत आणि ती मुळं आपल्या मातृभाषेमध्ये आहेत. नक्कीच. सर, तुम्ही भाषेच्या उमऱ्याबाहेर जाण्याचा प्रश्न काढलात किंवा विषय काढला आणि भारताच्या बाहेर जायचं असेल तर मी
असं वाचनात आलंय माझ्या की जे स्पेस स्टेशन आहे वरती, त्या स्पेस स्टेशनमध्ये काही 50 जगभरातल्या 50 भाषांचा उल्लेख आहे. त्या 50 भाषांमध्ये मराठीचा उल्लेख आहे. मराठीचा उल्लेख आहे की जर कुठून अंतराळातून एलियन आले, नाही का, परप्रांतीय तर लांबचीच गोष्ट आहे, एलियन आले आणि कदाचित ते मराठी किंवा त्या 50 भाषांपैकी एक भाषा ओळखत, तर जगभरातल्या त्या तंत्रज्ञानातल्या तज्ज्ञ लोकांनी मराठीचा उल्लेख केलाय. पण तरीसुद्धा आज आपल्याकडे इंग्लिश बोलणं आधुनिक होतंय आणि मराठी बोलणं हे मागासलेपणाचं मानलं जातंय. हा गैरसमज झालाय का आणि तो कसा दूर करायचा? हा गैरसमजच म्हणायला हवा आपल्याला, की मराठी बोललं म्हणजे आपण मागास आहोत, ही हा. चुकीची गोष्ट आहे. उलट मराठी बोलल्यानंतर जी आत्मीयता आहे आपली, म्हणजे तुम्ही समजा परदेशात गेला आणि तिथं एखाद्या एअरपोर्टवर तुम्हाला मराठी माणूस भेटला, राईट. तर ज्या आपुलकीनं आपण तिथे जातो, ती आपुलकी जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि ह्या गैरसमजातून बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, बरोबर. की आपल्याला आपली भाषा ही आपल्या अस्मितेची आहे. तुम्ही साऊथमध्ये गेल्यानंतर ते लोक त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात, सुरुवात तिथून करतात. त्यांना येवो न येवो, पण ते आपल्या भाषेचा आग्रह धरतात. मराठी माणसानं का आग्रह धरू नये असा? आणि तो धरत नाही, ही आपली म्हणजे शोकांतिकाच आहे आपल्यासाठी. दुर्दैवाची मराठीच्या वाढीसाठी सुद्धा ते धोकादायक आहे. विशेषतः जे पुणे मुंबई सारखी शहरं आहेत, त्या शहरांमध्ये हा आपल्याला अनुभव येतो की लोक तिथं बोलताना सुरुवात करतात इंग्रजीमध्ये किंवा हिंदी. हिंदीमध्ये सुरू करतात. तुम्ही ग्रामीण भागात येऊन जर असं बोलायचा प्रयत्न केला तर तुम्हाला वेड्यात काढतील. बरोबर आहे. तर या लोकांनी म्हणजे कसं आहे की जेव्हा समाजातला अभिजन वर्ग जे काही करतो त्याचं अनुकरण सगळा होत असतं. पण ह्या अभिजन वर्ग हा तसा म्हणजे बुद्धिवादी असतो, जरा आपला विचार असतो, तर त्यांनी आपली भाषा, आपली परंपरा, आपली अस्मिता ही जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. बरोबर आहे. आज मीडियामध्ये येणारे जे लोक आहेत, आज मीडियामध्ये येणारे लोक अनेक कॅरेक्टर्स जे आहेत ते त्यांच्या प्रादेशिक भाषेमुळं पुढे आलेले आहेत. बरोबर आहे. मग हे करिअर आहे ना त्यांचं. मग असं जर ह्यातून एवढं मोठं आपल्याला करिअर असेल तर आपण आपली भाषा का करिअरसाठी निवडत नाही? बरोबर आहे. आपल्या भाषेमध्ये अनेक अशा संधी आहेत, अनेक थीम आहेत, अनेक अशा कथानकं आहेत की तुम्ही जगभरामध्ये ती घेऊन बाहेर जाऊ शकता. अगदीच. आज तमिळमधले अनेक चित्रपट हे पहिल्यांदा आपल्या भाषेत चित्रपट तयार करतात आणि मग त्याचं डबिंग जगभरातल्या भाषांमध्ये. कारण ते काय करतायत, ते त्यांची संस्कृती, त्यांची भाषा आणि त्यांची अस्मिता म्हणजे उत्स्फूर्तपणे मांडतायत, अभिमानास्पद पुढे येतात जगापुढे. आणि ते उत्स्फूर्तपणे जेव्हा आपण मांडतो तेव्हा ते खरं मूल्यवान असतं. म्हणजे तुकारामांचं विधान माहिती की अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणी त्याला अडवू शकत नाही. मग ती भाषा पण अशी आहे की ती आपण आपल्या अंतर्मनातनं प्रकट व्हायला पाहिजे. सर, तुम्ही मीडियाचा विषय काढला किंवा पुढे येण्याचा विषय काढला, त्याकडे तर मी येणारच आहे. पण त्याच्या आधी मला थोडासा अस्मितेचा जो प्रश्न आहे की मराठीचा अभिमान किंवा तिचं ते अस्मिता जी आहे त्याचा येत्या काळात, काही काळांमध्ये जाणीवपूर्वक राजकारणासाठी वापर केला जातोय का? साहजिकच आहे. आजही आपल्याकडे आणि काही असे पक्ष आहेत, तुम्हालाही माहिती आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये भाषेचा वापर करून राजकारण करणारे पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत, नेते आहेत. आणि मग भाषिक मुद्द्यावर उदाहरणार्थ मुंबईसारख्या प्रदेशामध्ये जे राजकारण होतं ते भाषिक मुद्द्यावरच होतं. बरोबर. तसं ग्रामीण भागामध्ये जातींवर राजकारण केलं जातं, तसं अशा शहरांच्या भाषेवरती राजकारण केलं जातं. आणि मग ही खरं तर आपल्या भाषेसाठी आणि आपल्या मराठी संस्कृतीसाठी धोकादायक बाब आहे. आपली अस्मिता ही सुद्धा पारदर्शक असली पाहिजे, ती स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे आपण आपल्याच कुठल्या तरी महत्त्वाच्या गोष्टीचा वापर, आपल्याला जी पवित्र वाटते ती गोष्ट आपण विकायची नाही. बरोबर आहे. कारण ती गोष्ट विकणे म्हणजे आपलं
तिच्याशी बेईमानी केली बेईमानी गेले, आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी बेईमानी केल्यासारखं आहे. आहे. तर अशी भाषेशी मी म्हणूनच म्हणलं की जन्मभाषा आणि जन्मभूमी आणि जननी ह्या जशा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी असतात आणि जिव्हाळ्याच्या गोष्टींवर राजकारण होऊ नये या त्याचा वापर तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी होऊ नये कोणतेही आर्थिक, सामाजिक, राजकीय कोणते कामासाठी निदान मराठी सारख्या भाषेचा वापर होऊच नये असं प्रत्येक मराठी भाषिक माणसाने ठरवलं पाहिजे की अशा गोष्टींना आपण थारा नाही दिला पाहिजे. सर, मगाशी तुम्ही विषय काढला मीडियाचा. एका बाजूला माधुरी दीक्षित सारखी आई म्हणते की मी घरी मुलांसोबत मराठी बोलते, आणि दुसऱ्या बाजूला आमची आई आहे की जिला इंग्लिश बोलता येत नाही, पण ती घरी मुलासोबत जबरदस्ती हिंदी किंवा इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचबरोबर पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही राहतो त्यावेळेला 4 मराठी लोकांमध्ये एक हिंदी मुलगा आला ज्याला मराठी येत असतं, तरी आपण मात्र सुरुवात हिंदीमध्ये करतो. ही मानसिकता कधी बदलणार आहे? म्हणजे कशी बदलायची, कशी काय करायचं याला? आता ही जी मानसिकता आहे ही एक आपण काय म्हणू, याला एक सूज आहे असं म्हणू आपण. सूज म्हणजे हा, आणि सूज ही काही चांगली नसते. बरोबर आहे. तसं ही मराठी अस्मितेला, मराठी भाषेला आलेली सूज आहे. आणि आज आपण जर बघितलं की शिक्षणाचं जे काही आज आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे, म्हणजे माझा मुलगा पिवळ्या डब्यातनं जायला पाहिजे, बरोबर आहे. त्यानं बूट घातले पाहिजे, त्यानं टाय घातला पाहिजे, आणि मग तो घातला की तो माझा मुलगा विद्यार्थी होतो, टॅलेंटेड होतो. हा. आणि मग मराठी शाळेमध्ये आम्हाला पण गुरुजी शिकवायचे, शेण घेऊन सारवायला शिकवायचे, ती पण शाळाच होती. बरोबर आहे. त्याही शाळेमध्ये आम्ही त्या काळातले विद्यार्थी शिकलेलेच आहेत, आणि आता पिवळ्या डब्यातून जाणारे विद्यार्थी पण शिकतच आहेत. बरोबर. तर यामध्ये ही जो पिवळ्या डब्याचं जे कल्चर आलेलं आहे, हा, ही मराठी भाषेला, मराठी आता जे समाज आहे याला आलेली एक सूज आहे, आणि बरोबर आहे. ती नष्ट केली पाहिजे आपण. आणि निरोगी ज्याला म्हणतो आपण, अशी एक भाषा तयार. निरोगी ज्याला आपली संस्कृती म्हणतो, निरोगी आपले कल्चर म्हणतो, ते तयार होण्यासाठी आपली भाषाच इथं महत्वाची असते, आणि ही भाषाच ते काम करते. आणि त्यासाठी आपण म्हणजे शिक्षणाच्या या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण जाणीवपूर्वक मराठीचा आग्रह धरला पाहिजे. आग्रहवरून लक्षात आलं सर की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. देशाचं प्रतिनिधित्व करताना हिंदी येणं गरजेचं आहे. हिंदी आलीच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण याचा वापर करून केला जातो तो मराठीच्या वाढीसाठी अन्यायकारक आहे का? इथं पण भाषिक राजकारण आहे ना. अच्छा, हां, बरोबर. म्हणजे आता कसं आहे की प्रत्येक वेळेला राजकर्त्यांना काहीतरी मुद्दे हवे असतात. मग ते कधी भाषेचे मुद्दे येतील, कधी जातीचे येते, धर्माचे, संस्कृतीचे वगैरे मुद्दे केले जातात. आता या शिक्षणामध्ये काहीतरी चर्चेला मुद्दा असला पाहिजे, म्हणून मध्यंतरी हिंदीचा मुद्दा लावून धरला गेला की सक्तीची हिंदी केला गेला, आणि तो काय प्रयोग यशस्वी झालेला नाही आहे त्यांचा. नाही झाला. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर सक्तीचं करत असाल तर ती सक्ती कुठेपर्यंत असते? जेव्हा तुमचे अनुयायी असतात, तुमचे फॉलोअर्स असतात, ते सक्तीला मान डोलवतील. अच्छा, पण मान डोलवले याचा अर्थ ती काही लागू होऊ शकत होकारच आहे असं होऊ शकत नाही. आणि मग सक्ती करणे ही गोष्टच मुळात चुकीची आहे. जसं की आपण आज महाराष्ट्रभर इंग्रजी शाळा काढल्या गेल्या, एका अर्थानं आपण आपल्या पाल्यांवर सक्तीच केली, इंग्रजी शिकण्याची सक्तीच केली, आणि त्याचे आउटकम्स जे आहेत त्या आता, किंवा त्याची जी परिणिती आहे ती आज येणाऱ्या काळात कशाला आता दिसतेच आहे. बरोबर आहे. आजही तुम्ही इंग्रजी शिकलेल्या शाळातल्या मुलांचा सर्वे करा, त्यांचा जो टॅलेंट आहे तो चेक करा, किंवा त्यांचं सामाजिकीकरण झालेलं आहे का हे चेक करा, त्यांचा भावनिक विकास झालेला आहे का, याचा एक सर्वे करून आपल्या लक्षात असं येईल की इंग्रजी शाळेतून शिकलेली मुलं मराठीच्या शाळेतून स्पर्धा परीक्षेमध्ये आता येणारी मुलं कुठली आहे? आजपर्यंत ती तर आताही मराठीतून येतात. कॉम्पिटिशनला टिकणारी मुलं कुठली आहेत? मराठी, जे आपल्या संस्कृतीतून शिकत आलेले आहेत. आणि म्हणून आपण कोणती गोष्ट सक्तीची केली म्हणून ती स्वीकारलीच जाईल असे नाही आहे. हा एक प्रयोग असतो.
मग तो राज्यकर्त्यांचा असेल, धोरणाचा असेल, व्यवस्थेचा असेल, हा प्रयोग सतत होत असतो. तर त्यापैकीच हा एक प्रयोग असं म्हणता येईल आपलं. नक्कीच सर. खरंच ही सक्ती आपल्याला आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, परकीय आक्रमणं आणि याच्यामुळे आपल्याला ती वाचवावी लागते, संघर्ष करावा लागतो, उभा करावं लागतं. आणि मराठी भाषा म्हटली की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नेहमीच प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यांच्या आधीही मराठी भाषेवरती काम करणारी लोकं होती, हे तुम्ही सांगितलं. पण तरी पण शिवाजी महाराज हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मग शिवाजी महाराजांनी जो राजकोश, भाषाकोश लिहिला मराठीसाठी, तर एकंदरीतच मराठीच्या वाढीसाठी किंवा त्या काळात शिवाजी महाराजांचा नेमका रोल काय होता? नक्कीच. म्हणजे जेव्हा राजकीय आक्रमणं होतात, हं. ती आक्रमणं जेव्हा 200 वर्ष, 300 वर्ष तशीच राहतात किंवा त्यांचं राज्य राहतं, तेव्हा ती राजकीय आक्रमणं केवळ राजकारण म्हणून न येतात, त्यांची संस्कृतीचं आक्रमण पण आपल्यावर होतं. होतं. हां. आता जेव्हा संस्कृतीचं आक्रमण होतं, तेव्हा भाषेचं आक्रमण होतं. बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्व काळात जर आपण गेलो, हं. तर एकनाथांच्या काळात गेलो, तर आपल्याकडं मराठीमध्ये इस्लामी राजवट होती 200-300 वर्ष. उर्दू आणि फारसी शब्दांचा भरणा इतका झाला होता की एकनाथांचं एक प्रकरण आहे अर्जदास्त नावाचं, तर त्याच्यामध्ये 84 शब्द हे उर्दू फारसीतले आहेत त्या एकनाथांनी लिहिलेलं आहे. या प्रकरणामध्ये, आणि अगदी 14-16 शब्द मराठीतले आहेत. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांची अनेक पत्र जर आपण काढून बघितली, तर त्या पत्रांमध्ये सुद्धा या भाषेतील शब्दांचा भरणा दिसतो. बरोबर आहे. स्वराज्याची स्थापना झाली आपल्याकडं, आणि महाराजांच्या हे लक्षात आलं की आपल्या स्वराज्याचा व्यवहार हा आपल्या भाषेतून चालला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून त्यांनी रघुनाथ पंत सारख्या माणसाला बोलावून त्याला राज्यव्यवहार कोश तयार करायला लावला. लेखन कल्पतरू सारखा ग्रंथ निर्माण करायला लावला. बर. आणि आपले सगळा जो व्यवहार आहे तो पुन्हा मराठीत सुरू झालेला आहे. त्याच्या आधीचा व्यवहार जर बघितला आपण, तर मराठी भाषेतून व्यवहार व्हायचे ते मोडी लिपीतून व्हायचे. त्याच्या आधी जर आपण बघितलं तर सगळेच व्यवहार हे उर्दू फारसीतून व्हायचे. लिपिक मोडी असायची, लिपी देवनागरी असायची, पण भाषा उर्दू किंवा फारसी अधिक प्रमाणात असायची. महाराजांच्या काळामध्ये हे प्रयत्न झाले. जसे महाराजांनी प्रयत्न केले तसे पूर्वसंतांनी पण प्रयत्न केले. भाषेसाठी काम करणारे अनेक असे लोक होते. म्हणजे राजकीय दृष्ट्या तर महाराजांनी केलंच, पण सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या महाराष्ट्रातले जे अनेक मध्ययुगीन काळातले धर्मसंप्रदाय होते, ज्या आज आपल्याला वारकरी आणि महानुभाव हे 2 संप्रदाय माहित आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही राहताय त्या मच्छिंद्रगडावर नाथ संप्रदाय होता. हो. त्याच्या पुढे जरा आपण आलो सोलापूरच्या भागामध्ये नागे संप्रदाय होता, वीरशैव होते आपल्या महाराष्ट्रात, बरोबर आहे. मुस्लिम होते, दत्त होते, आनंद होते, जैन होते, बौद्ध होते. ह्या सगळ्यांनी मराठीत ग्रंथरचना केलेल्या आहेत. यांनी पण मराठी भाषेसाठी प्रयत्न केलेलेच आहेत. बरोबर आहे. महाराजांनी केलेले प्रयत्न तर महत्वाचेच आहेत, कारण मराठीच्या इतिहासामध्ये 17वं शतक खूप महत्वाचं आहे. 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे लेखक, ग्रंथकार आणि वेगवेगळे लेखनाचे प्रयोग झाले ते इतिहासात दिसत नाहीत. एक 13वं शतक वगळता. तर महाराजांचे खूप महत्वाचे प्रयत्न आपल्या भाषेसाठी झालेले आहेत, नाकारता येत नाही आपल्याला. नक्कीच महाराजांचं योगदान मराठी भाषेत आहेत. आणि तुम्ही सांगितलं तसं 17व्या शतकात कदाचित स्वराज्याची प्रेरणा म्हणजे शहाजीराजे भोसलेंपासून ते अगदी राजाराम महाराज असतील, ताराबाई असतील, या सगळ्या कारकिर्दीत मराठीला चांगलंच पाठबळ मिळालेलं आहे. एवढी परंपरा आहे आपल्याला, संत परंपरा आहे, राजकीय आश्रय मिळाला. अगदी येत्या काळात यशवंतराव चव्हाणांसारखं उदाहरण असेल, खूप आधार मिळाला मराठीला. मराठीला परंपरा आहे. मराठी भाषेचं साहित्य इतकं सुंदर आहे, मराठी बोलणारी जनता एवढी आहे, तरीसुद्धा एखादा मराठी कार्यक्रम येतो, मराठी नाटक येतं, त्याची गर्दी तुलनेनं आजही महाराष्ट्रासारख्या देशात राज्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशच्या तुलनेत एखाद्या त्या कॉन्सर्टला सुद्धा, अगदी विनोदी कार्यक्रमाला सुद्धा गर्दी कमी असते, मराठी भाषिकांची सुद्धा. का असावं असं? आता मराठीची जी काही ही फिल्म इंडस्ट्री असेल किंवा कल्चरल इंडस्ट्री असेल, तमिळ चित्रपट का चालतात हो? तर मी मगाशी जो मुद्दा सांगितला की जे उत्स्फूर्तपणे, जे अंतर्मनातनं
ते करत असतात भाषेसाठी. आता आपली जर इंडस्ट्री सगळी बघितली तर समाजातल्या एका विशिष्ट हातामध्ये ते गेलेलं आहे. म्हणजे कोल्हापूरला जेव्हा चित्रपट तयार होत होते तेव्हा ते चित्रपट किती चालायचे. राजू दादा कोंडकेंसारखे पेंटर वगैरे. हा, यांचे चित्रपट चालायचे. ते अस्सल मराठीतून येत होते. बरोबर. अस्सल मराठीची अस्मिता, अस्सल मराठीची संस्कृती, अस्सल मराठी समाज त्याच्यातून आविष्कृत होत होता. तुम्ही जर त्याला कृत्रिम करायला लागला, बरोबर मराठी चित्रपटामध्ये कृत्रिम कथा आणल्या, बरोबर, कृत्रिम कथानक निर्माण केली, कृत्रिम भाषा तुम्ही बोलायला लागला, तर त्याला तुम्हाला लोक रिस्पॉन्स देणार नाही. तुमची मूळ जी ओरिजिनॅलिटी आहे, तुमचं मूळ जे नैसर्गिक तुमचे मराठीचे रूट्स आहेत, ते रूट्स घेऊन कलाकृती केली पाहिजे. माध्यम काही असो हा, किंवा अगदी त्याच्यात भाषेचा इंटरफेरन्स झाला तरी चालेल, पण तुमचा जे बेस आहे, तुमचं जे मूळ आहे ते विसरता कामा नये, तरच त्याला सुद्धा गर्दी येऊ शकते. सर, तुम्ही सांगितलं की नैसर्गिक बाहेर येत नाहीये, त्यामुळे प्रेक्षक पण कुठेतरी बाजूला गेले. तरी नैसर्गिकता किंवा मराठीचं जे महत्त्व आहे ते परप्रांतीयाला किंवा अमराठी भाषिकांना जे आपल्या महाराष्ट्रात जगण्यासाठी येतात, ते काहीतरी बनण्यासाठी, त्यांचं महाराष्ट्रामध्ये पण योगदान आहे. मग त्यांना ते महत्त्व पटवून देताना आपण आपल्या रोजच्या व्यवहारात कमी पडतोय का? या सगळ्या बोलण्यामध्ये तुमचा परप्रांतीय हा शब्द लक्षात घ्या. बर. आपल्याकडे जो येणार आहे तो पर आहे, दुसरा आहे. हा, दुसरा तुमच्याकडे येतो. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा इथले यजमान असता, तुम्ही होस्ट असता, तेव्हा तुमचं कल्चर त्याच्यावर तुम्ही लादलं पाहिजे, त्याला प्रभावित केलं पाहिजे. आपण काय करायला लागलोय की परप्रांतीय आलेला आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली आपण आलेलो आहे. असं पूर्वी नव्हतं. महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. राज्य ताब्यात घेतल्या आपल्या भाषेचा प्रभाव टाकायला सुरुवात केली त्याने. राज्याभिषेक झाल्या. बरोबर. दुसरं उदाहरण, आता तंजावरला आपलं राज्य होतं, सरपोजी राजे. मराठी नाटकं, मराठी साहित्य याचा प्रसारासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला, तिकडे जाऊन सुद्धा. परप्रांतीय हा दुसरा आहे. आपण इथले यजमान आहोत, तर इथल्या राज्यकर्त्यांनी, इथल्या मूळच्या महाराष्ट्रीयन लोकांनी ही आपली अस्मिता जी आहे तिचा अभिमान त्यांच्याकडे असलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि मग आपण कुठे मतासाठी परप्रांतीयांचे लाड करतो, कुठं आपल्याला कामगार मिळत नाहीत म्हणून परप्रांतीयांचे लाड करतो. बरोबर आहे. ती आल्यानंतर तुम्ही तुमची भाषा सोडू नका, तुम्ही तुमची संस्कृती सोडू नका, तुम्ही तुमचा प्रभाव सोडू नका, आपोआप ते आपले मराठी होतील. बरोबर. आजही आता अनेक जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत किंवा नगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये जाणारी जी मुलं आहेत, तिथं परप्रांतीय कामगारांची मुलं, ती मराठी शाळेत आहेत. त्यांनी मराठी शिकलेले आहे. आता लहान मुलांनी शिकलेले आहेत. हे तुमचे जे नाटकं ज्याला म्हणू आपण किंवा थेर म्हणू आपण, हे उच्च मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय या लोकांच्या मध्ये हे चाललंय. बरोबर. तुम्ही आपला प्रभाव क्षेत्र कधीही हरवता कामा नये. आपल्या संस्कृतीचं जो काही अस्मिता आहे ती आपणच जोपासली पाहिजे. आणि म्हणून आपण परप्रांतीयांवर ही भाषा लादण्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी कमी पडतो का? साहजिकच आपण जर इंग्रजी कास धरली असेल तर आपण परप्रांतीय येणारा जर थोडे पैसे मिळवत असेल तर तोही आपल्या इंग्रजी शाळेत मुलगाला घालायचा प्रयत्न करतो. नक्की. तुम्हीच तुमच्या मगाशी मुद्दा सांगितला की तुमची मुलं मराठी शाळेत असली पाहिजेत, किंवा कोणत्याही माध्यमाची शाळा असेल तर कर्नाटकात गेल्यानंतर तुम्हाला कन्नड सक्तीची शिकावीच लागते. कन्नडचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला नोकरी नाही आहे. साधं गोव्यामध्ये गेला तर तिथला तुम्हाला गोमंतक भाषा यायलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही. तर ह्या प्राथमिक गोष्टी आहेत आणि ह्या इथल्या राज्यकर्त्यांनी त्या सिरियसली गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. आणि यासाठी म्हणजे अनेक शाळा ज्या आहेत आपल्याकडं, तर मराठीच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिली जात नाहीत.
म्हणजे मराठीचा शिक्षक कसा असला पाहिजे, मराठी संस्कृती त्यानं कशी शिकवली पाहिजे, याचं मराठीचा प्रभाव तू विद्यार्थ्यांवर कसा टाकला. भले तू इंग्रजी मिडियमच्या शाळेचा शिक्षक असेल पण तुला तर त्यांच्यासाठी अनेक विद्यापीठांमध्ये ह्या शिक्षकांना कनेक्ट करून घेतलं पाहिजे आपण. म्हणजे आज स्कूल कनेक्ट वगैरे आज नवीन कन्सेप्ट आलेले आहेत. हे स्कूल कनेक्ट आपल्या भाषेबाबत सुद्धा झाले पाहिजे. बरोबर आहे. तर तुमचा प्रभाव त्यांच्यावर पडणार आहे. नक्की. तुमच्या काही ज्ञानाचा किंवा तुमच्या संस्कृतीचं महत्त्व त्यांना कळणार आहे. तर हे असे अनेक उपाय आपल्याला करता येतील की जे प्रांतीय लोकांच्यावर किंवा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकांच्यावर आपल्या मराठी संस्कृतीचा प्रभाव टाकता येईल. आपण त्यांना महत्त्व पटवून देऊ शकतो की इथे काय गरजेचं आहे आणि मग त्यांना ते आवडेल सुद्धा. आपण त्यांच्याकडून प्रभावित होण्यापेक्षा आपणच त्यांच्या नैसर्गिकरित्या प्रभाव टाकला पाहिजे की त्यांच्या प्रभावाला बळी न पडतात तर मराठी वाढेल. सर, प्रभावाचा विषय निघाला. आजकाल सोशल मीडियाचं जग आहे. इन्फ्लुएन्स म्हणतो आपण, इन्फ्लुएन्स होतो, प्रभाव पडतो एकमेकांचा. आणि मग होतं काय, या सगळ्या रहाटगाडग्यामध्ये आजची अगदी जेनझी नाही तर अगदी मिलेनियम किंवा त्याच्यापेक्षा पण ज्या काय पडलेत प्रकार जनरेशनचे, आपण कृती करताना वेगळी करतो आणि सोशल मीडियावरती मात्र वेगळं सगळं दाखवतो. मग आपला हा देशाभिमान किंवा भाषाभिमान फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलाय का? म्हणजे हा काय म्हणू आपण, ढोंग करतो, ढोंग. लबाड लांडग ढोंग कर. म्हणजे सोशल मीडिया म्हणजे ढोंग करण्याचं एक माध्यम पण आहे असं पण आपण म्हणूया. बरोबर आहे. की जिथं आपल्याला खऱ्या अर्थानं व्यक्त होता येत नाही, अभ्यासपूर्ण व्यक्त होता येत नाही, संदर्भाने व्यक्त होता येत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला ही जी म्हण आहे की बघितला की त्याला रिप्लाय देणे, तिथे बघितला की अर्धवट बुद्धी ज्ञानावर आपण त्याच्यावर व्यक्त होणे आणि हे असं ढोंग करण्याचं साधन म्हणून या सोशल मीडियाचा प्रचंड वापर होता आणि याचा गैरफायदा लोक घ्यायला लागले. म्हणजे सोशल मीडियावर लोकांना अशा पोस्ट टाकायच्या की ज्या पोस्टवर लोक विचित्रपणे व्यक्त होते, काही न बघता, काही अभ्यास न करता त्याचा. म्हणजे आता भारतातले अनेक जी थोर माणसं होऊन गेली, म्हणजे अगदी महात्मा गांधींपासून, बाबासाहेबांपासून किंवा महाराजांच्या पासून, तर यांच्याविषयी तरी माणसांना वाचलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांचा इतिहास तुम्हाला माहित नाही आणि त्यांच्याविषयी तुम्ही बोलता, चांगलं वाईट काहीच माहित नाही तुम्हाला. मग हे जे आजची समाजाची मानसिकता तयार होत चाललेली आहे, तर ही मानसिकता आपल्याला कुठेतरी खड्ड्यात घालणारी मानसिकता दिसते आहे. आणि म्हणून सोशल मीडिया जो आहे आता त्याच्या वापरासंबंधी आता यातून कुठे जाऊन आपण पडणार आहे आणि काय त्यातनं चांगलं होणार आहे, निष्पन्न होणार आहे. कदाचित या सगळ्याचा एकदा कडेलोट होऊन त्यातून काहीतरी चांगलं पण निर्माण होईल. पण सध्या तर अशी परिस्थिती आहे की ही सोशल मीडियावर आपण सगळे ढोंगीपणानं सगळं करत आहोत. त्याच्यामध्ये कोणताही गांभीर्याची त्याच्यामध्ये गोष्ट नाही आहे आणि कट पेस्ट उचलून टाका, चिटकून टाका, कचरा टाकल्यासारखं इकडचं तिकडं इकडं असं आपण करतो आहोत. तर या सगळ्याच्या मागं माणसाने विचार केला पाहिजे. बरोबर आहे. जे लोक आज व्यक्त होतात, म्हणजे समजा एखादा माणूस महाराजांच्यावर व्यक्त होत असेल तर त्याने किती महाराजांच्या विषयी पुस्तक वाचलेले आहे. गांधींवर तर इतकं त्यांना वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातं, तर त्यांच्याविषयी काय वाचले तुम्ही? की काहीतरी असेल ना त्यांच्याकडे मोठेपण, त्यांना एवढं आपण फॉलोअर्स आहोत, आपण दैवत मानतो त्या लोकांना, तर त्यांच्याकडे काहीतरी होतं म्हणून ना. मग हे कोणी वाचलेलं आहे? तर ह्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून शिकवल्या पाहिजे. म्हणजे हे शाळेमध्ये शिकवलं पाहिजे आपल्याला. बरोबर. आणि हे आपल्या भाषेतून शिकवलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही इंग्रजी शाळेत गेल्यानंतर ह्या गोष्टी शिकवल्या जाणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा मातृभाषेतून या मोठ्या मोठ्या माणसांची ओळख, आपली अस्मिता, आपली संस्कृती, आपले जे काही थोर माणसं होऊन गेली त्यांच्याविषयीचा आदरभाव आपण मराठी शाळेमध्येच निर्माण करू शकतो. इंग्रजी शाळेत निर्माण होणार नाही होणार. बरोबर. आणि तो इंग्रजी शाळेमध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्यांना त्या भाषेतून कळणार पण नाही का, ते भावना व्यक्त होणार पण नाही. म्हणजे मावळा हा शब्द तुम्ही कसं काय सांगणार बरं इंग्लिश मध्ये? कसं काय सांगणार? मावळा शब्दाचे अर्थ अनेक आहेत ना. तुमचा मामा पण आहे, तो लढवय्या पण आहे, तो महाराजांचा सोबती आहे, तो मित्र आहे,
अशा सगळ्या अनेक अर्थाची जी गोष्टी आहेत त्या तुम्ही इंग्रजी भाषेतून इंग्रजी शाळेतून शिकवू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे मराठी भाषेचा अभिमान हा खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असा थोडासा सोशल मीडियावरती झालेला आहे आणि तो तुम्हाला मराठीमधूनच अभ्यास करूनच दाखवावा लागेल. तो इंग्रजी भाषेतून होणार नाही, काय होणार नाही आहे. सर आपण आता आपल्या ह्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की समस्या आहेत. मराठीची पडझड होते. एका बाजूला तिचा अभ्यास पण तुमच्यासारखी लोक करतात आहे. प्रयत्न होतात आहे. मराठीच्या वाढीसाठी होत आहेत, तिच्या संवर्धनासाठी होत आहेत. पण सामान्य माणूस म्हणून प्रत्येक वेळेलाच ते प्रयत्न त्याच्यापर्यंत पोचत नाही आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मीडियाच्या द्वारे पोचतात आहे. तर एक अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना द्या की खरंच मराठीची अस्मिता जपायची किंवा मराठी वाढवायची किंवा मराठी रुजवायची, तर प्रॅक्टिकल गोष्टी अगदी रोजच्या वापरात करता येतील अशा काय आहेत त्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. कसं आहे, कोणतंही झाड जर वाढायचं असेल तर तिथली जी नैसर्गिक पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा त्याच्यावर प्रभाव असतो किंवा त्या पर्यावरणावर ते विकसित होतं. तुम्ही जर त्या झाडाच्या भोवती कृत्रिम पर्यावरण निर्माण करायला लागला तर ते झाड खुरटणार आहे. मराठीचं असं आहे की मराठीच्या भूमीमध्ये तुम्ही जर कृत्रिम पर्यावरण निर्माण करायला लागला म्हणजे इथे इंग्रजी शाळा आणून कृत्रिम पर्यावरण निर्माण करायचं आहे, परप्रांतीय आहेत म्हणून त्यांच्या भाषेत बोलून कृत्रिम पर्यावरण निर्माण करायचं आहे, आपण कृत्रिमपणे तिचं जर संगोपन करायला लागलो तर ती वाढणार नाही. मराठीवर असे अनेक आक्रमण झालेले आहेत. आत्ताचंच आक्रमण नाही आहे. म्हणजे इथं अगदी हून आले, शक आले, इस्लाम आले, युरोपीय लोक आले, वसाहतवाद काळामध्ये आता कितीतरी फ्रेंच डच आले, सगळ्यांनी आपल्या आपली भाषा घेऊन आली. त्या सगळ्या भाषेतले शब्द मराठीनं पचवलेले आहेत. त्यातून ती एवढी टिकून राहिलेली आहे, समृद्ध आहे. याचं कारण असं आहे की इथं ती त्या पर्यावरणामध्ये त्या लोकांना सुद्धा मर्ज करून घेतलेले नैसर्गिकरित्या. तुम्ही जर त्याच्यावर आक्रमण करायला लागला, मग ते राजकीय मानसिकतेतून आक्रमण असेल किंवा सांस्कृतिक राजकारण म्हणून तिच्यावर आक्रमण असेल किंवा तिच्या गळचेपीचं राजकारण असेल, ह्या गोष्टी पहिल्यांदा बंद केल्या पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मराठी माणूस हा इथला केवळ मराठा नाही आहे, मराठा जातीचा नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तो महाराष्ट्रातला आहे म्हणून तो मराठा आहे. तो महाराष्ट्राच्या पर्यावरणात वाढलेला आहे. म्हणजे इथं हजारो वर्षापासून अनेक जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे लोक राहतात. अनेक संप्रदायांनी येऊन इथं मराठीची अस्मिता जोपासलेली आहे. अनेक कानडी कवी महाराष्ट्रात येऊन त्यांनी मराठीमध्ये मोठमोठ्या रचना केलेल्या आहेत. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत यांचं संगोपन केलं पाहिजे आपण. म्हणजे उदाहरणार्थ आता मराठीचा अभ्यास करत असताना विशिष्ट संप्रदाय अभ्यासले जातात, विशिष्ट भाषिक समूह किंवा विशिष्ट लोकांनी लिहिलेलं साहित्य त्याचा इतिहास लिहिला जातो. पण इथं मुळातल्या लोकांचं साहित्य प्रचंड आहे. इथं ग्रामीण भागामध्ये अनेक अशा वाड्या वस्त्यांमध्ये, आदिवासी भागांमध्ये त्यांची पण एक मराठी संस्कृती आहे. ही कुठं आली अभ्यासक्रमामध्ये? हे सगळ्यांचा विचार या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये व्हायला पाहिजे. आणि एक राजकीय इच्छाशक्ती ज्याला म्हणू आपण किंवा सामाजिक इच्छाशक्ती असो, ही इच्छाशक्ती जी आहे ती इच्छाशक्ती सुद्धा याला कारणीभूत आहे. म्हणजे तुम्ही अनेक असे संशोधन प्रकल्प राबवले पाहिजे मराठी भाषेचे किंवा तुलनात्मक संशोधनाचे प्रकल्प इथे राबवले पाहिजेत. आणि एकूण हा जो संस्कृतीचा अभ्यास आहे, मराठीचा अभ्यास आहे, हा आपल्याला जोपासायला पाहिजे. तिचं संगोपन करणं ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. इथल्या प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, ह्या गोष्टी यातून बाजूला केल्या पाहिजे. अगदीच. आणि एक मराठी पण ज्याला म्हणतो आपण, तो तिची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्वजण यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. नक्कीच सर. मराठी जपण्यासाठी केवळ राजकीय नाही तर सामाजिक सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तळागाळातल्या सामान्य माणसापासून ते
अधिकाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी मराठी टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती लागली नाही पाहिजे, तर ती नैसर्गिकरित्या अवलंबली पाहिजे. हेच आपल्याला आज आपले आजचे पाहुणे डॉक्टर गोमटेश्वर पाटील यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सर धन्यवाद, तुम्ही आमच्या आज पॉडकास्टमध्ये आलात आणि आशा करतो की आमच्या सर्व प्रेक्षकांना समजलं असेल की मराठी आपली अस्मिता आहे, ती टिकवली पाहिजे, जपली पाहिजे आणि रुजवली पाहिजे. आजची चर्चा इथंच संपते, पण मराठीचा प्रश्न इथं संपत नाही. मराठी टिकवायची असेल तर ती फक्त घोषणा, राजकारण किंवा सोशल मीडियावरती चर्चा करून चालणार नाही. त्याच्यासाठी मनापासून काम केलं पाहिजे. तिला नैसर्गिकरित्या आपल्या लहान मुलाप्रमाणे जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. हेच आज आपल्याला गोमटेश्वर पाटील सरांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून सिद्ध झालं पाहिजे. कोणतीही भाषा ही सक्तीने नाही तर प्रेमातून वाढते, प्रेमातून रुजवली जाते. जर आमचा हा आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल आणि मी मराठीसाठी नेमकं काय करू शकतो हा प्रश्न विचारायला भाग पाडत असेल, तर हा पॉडकास्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तरच हा पॉडकास्ट आणि आमचा हा प्रयत्न कामी आला असं आम्ही समजू आणि वेगवेगळ्या विषयांवरती नेहमीच चर्चा करण्यासाठी येऊ. हा पॉडकास्ट तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. पुन्हा येऊ पुढच्या पॉडकास्टसह, पुढच्या नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.